हे आपलं तिखट माडग्याचं पॉकेट आहे आणि ह्याच्यामध्ये म्हणजे रेडी प्रेमिक्स आहे हे आणि त्यानुसार मी इथं तिखट माडगं तुम्हाला बनवून दाखवते। ह्याच ह्या पॉकेटामधील मी तीन पोह्याचे चमचे इथं पावडर घेतले जे आपल्याला 3 वाट्या माडगं करायसाठी सफिशियंट आहे। थोडंसं कोथिंबीर आणि लसूण आपण इथं थोडासा बारीक करून घेतलेला आहे। ह्याच्या थोडंसं चवीपुरतं लागलं तर मीठ घेतलेलं आहे आणि इथं मी थोडंसं सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। आपल्याला आवश्यक असेल तर आपण ओलं खोबरं पण ह्याच्यामध्ये घालू शकता, त्याची टेस्ट छान लागते अजून। आणि 2 चमचे तेल मी इथं घेतलेलं आहे आणि मी आता तुम्हाला प्रत्यक्ष ही कृती करून दाखवते। दोन चमचा तेल आपण ह्याच्यामध्ये टाकून घेत आहोत। तेल थोडंसं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर आणि लसूण त्याच्यामध्ये जरा लालसर थोडासा तळून घ्यायचा। तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये हे करू शकता, नॉनस्टिक सुद्धा आपण वापरू शकतो। असा खोबऱ्याचा किस घालतोय। आपण ह्याच्यामध्ये साधारण 7 ते 8 पाणी घेतोय। आणि हे पाणी उकळलं की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही पावडर घालणार आहोत। आवश्यक असेल तर थोडंसं मीठ चवीपुरतं आपण घालूया, अन्यथा नाही। हे आपलं पाणी उकळलेलं आहे आणि ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण हे तिखट माडगं पावडर प्रीमिक्स आपण ह्याच्यामध्ये टाकत आहोत। अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचे। फक्त हे बनवताना ह्याच्या थोड्याशा गुठळ्या होणार नाहीत, ह्या पद्धतीने हे आपल्याला बनवावं लागेल। आपण पाहत आहात अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये हे आपलं माडगे सूप तयार झालेलं आहे। अत्यंत पौष्टिक, अगदी लहान मुलं सुद्धा खाऊ शकतील। त्या पद्धतीने आपण हे माडग्याचं रेडी प्रीमिक्स बनवलेलं आहे। खूप तिखटही नाही आणि तेलकटही नाही, पण पाहू शकता त्या पद्धतीने हे आपलं माडगे सूप तयार आहे। कोणत्याही ऋतूमध्ये झटपट होणारं आणि आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषण तत्व देणारं हे माडगे सूप आपलं तयार आहे। तुम्ही घेता